नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे मराठी इन्स्पायर्स इंडियावर। आज आपण एका अशा सीमेवरील वादग्रस्त ठिकाणाबद्दल बोलणार आहोत ज्याची चर्चा फार कमी होते, पण महत्त्व फार जबरदस्त आहे। हा मुद्दा आहे गुजरात पाकिस्तान सीमेवरील सर क्रीकचा। कालच आपल्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला थेट चेतावणी दिली आहे। पाकिस्तानने जर क्रीक भागात काही मिस ॲडव्हेंचर करण्याचा प्रयत्न केला तर भारताचा प्रत्युत्तर इतिहास आणि भूगोल बदलून टाकेल। तर मित्रांनो, हा सर क्रीकचा मुद्दा आहे तरी काय, पाकिस्तान इथे काय करत आहे आणि भारताने इतकी कडक भाषा का वापरली, चला सविस्तर समजून घेऊया। क्रीक म्हणजे काय, क्रीक कुठे आहे? गुजरातच्या कच्छ भागात सिंध प्रांताच्या सीमेवर हा जवळपास 96 किलोमीटर लांबीचा टायटल एस्टुरी आहे। म्हणजे गोडे पाणी आणि खारे पाणी मिसळून तयार झालेला दलदलीचा भाग आहे। इथलं भूभाग कठीण आहे। दलदल हा हाय टाईड स्वॅम्स सैनिकासाठी मोठी आव्हानात्मक जागा आहे। वादाचा मूळ मुद्दा, भारत म्हणतो ही सीमा ठरवताना मिड चॅनल लागू करावा आणि पाकिस्तान मात्र ब्रिटिशकालीन जुन्या नकाशाचा आधार घेतो। जर पाकिस्तानचा दावा मान्य झाला तर अरबी समुद्राचा मोठा भाग पाकिस्तानला जाईल। भारताचा दावा मान्य झाला तर हा भाग भारताच्या ताब्यात राहील। यामागे सर्वात मोठं कारण एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन म्हणजे 200 नॉटिकल माईलपर्यंत मच्छीमारी हक्क, तेल गॅस संसाधने, समुद्री सुरक्षा। म्हणूनच सर क्रीक हा छोटासा दलदलीचा पट्टा असला तरी सामरिकदृष्ट्या सोन्याहून पिवळा आहे। राजनाथ सिंहाची चेतावणी का? रिपोर्टनुसार पाकिस्तान सर क्रीकजवळ मरीन बटालियन, कोस्टल डिफेन्स युनिट्स आणि रडार सिस्टम उभारतो आहे। भारताला हे स्टेटस को बदलण्याचा प्रयत्न वाटतो। त्यामुळे राजनाथ सिंह यांनी आठवण करून दिली, 1965 मध्ये भारत लाहोरपर्यंत गेला होता। कराचीचं अंतरही भारतासाठी काही फारसं नाही। गरज पडली तर तेव्हा भारतीय नेव्ही एका आदेशावर कराचीपर्यंत पोहोचू शकते। धोका काय आहे? एक्सक्लेशन, पाकिस्तान भारत सैन्य हालचाली वाढू शकतात। स्थानिक संघर्ष, भूतकाळात अनेकदा मच्छीमारांना पकडून जेलमध्ये टाकलं गेलं आहे। आंतरराष्ट्रीय हस्तक्षेप, UN US सारख्या देशांची नजर येथे राहील। निष्कर्ष, सर क्रीक हा फक्त दलदलीचा भाग नाही तर तो भारताच्या सागरी सुरक्षेचा दरवाजा आहे। भारताने पाकिस्तानला स्पष्ट इशारा दिला आहे, सर क्रीकमध्ये गडबड केली तर परिणाम इतिहास बदलून टाकेल। मित्रांनो, तुमचं मत काय आहे? सर क्रीकसारख्या न दिसणाऱ्या सीमेवरील वादांना भारताने कशा प्रकारे हाताळायला हवं आणि खरंच भविष्यात कराची भारताच्या नेव्हीच्या रेंजमध्ये येईल का? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।